मित्रांनो, काही दिवसापासून आपण एक प्रकरण संपूर्ण सोशल मीडियामध्ये टीव्ही चॅनलला बघत आलेलो आहोत। 9 पोलिसांना मृत्यूदंडाची म्हणजेच फाशीची शिक्षा दिलेली आहे तामिळनाडूच्या सांतानकुलम जिल्हा सत्र न्यायालयाने। या माग खूप मोठं कारण आहे मित्रांनो। कालच आपण बातमी वाचली, 9 पोलिसांना फाशीची शिक्षा झाली। हे शक्य झालं फक्त एका कर्तव्यदक्ष आणि सतर्क असणाऱ्या महिला कॉन्स्टेबल यांच्यामुळे। मित्रांनो, त्या आहेत रेवती संतोष कुमार, हेड कॉन्स्टेबल आहे सांतानकुलम पोलीस स्टेशन तामिळनाडू येथील। रेवती संतोष कुमार यांची साधी पोस्ट आहे मित्रांनो, परंतु त्यांच्या कर्तव्य दक्षतामुळे एवढ्या मोठ्या प्रकरणाचा भांडाफोड झालेला आहे। पोलीस कोठडीत मृत्यू प्रकरणात मदुराईच्या सत्र न्यायालयाने ज्या 9 पोलिसांना फाशीची शिक्षा सुनावली आहे, त्या प्रकरणातील त्या मुख्य साक्षीदार आहेत। त्यांनी सर्व प्रकार आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहिला होता। रेवती यांची साक्ष या शिक्षेत अत्यंत महत्त्वाची ठरलेली आहे मित्रांनो। आपल्यापेक्षा सिनियर अधिकाऱ्यासमोर न्यायालयामध्ये साक्ष देणं किती धाडसाचं आहे मित्रांनो। सध्या संपूर्ण तामिळनाडूची जनता त्यांच्या या धाडसाचं कौतुक करत आहे। नुसती तामिळनाडूचीच नाही तर संपूर्ण आपल्या भारत देशाची जनता त्यांचं कौतुक करीत आहेत। रेवती यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो हे लक्षात घेऊन मदुराई सत्र न्यायालयाने त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना विशेष संरक्षण देण्याचे आदेश देखील दिलेले आहेत। तसेच त्यांना सशुल्क रजा पेड लीव देऊन सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलेले आहे मित्रांनो। मदुराईच्या न्यायालयाने आपल्या निकालपत्रात रेवती यांच्या भूमिकेचे विशेष कौतुक सुद्धा केलेले आहे। जर त्यांनी भीतीपोटी मौन बाळगलं असतं तर त्या कदाचित 9 आरोपी असणाऱ्या त्या पोलीस नराधमाला शिक्षा होणे कठीण झाले असते। खऱ्या अर्थाने त्या या प्रकरणातील रिअल हिरो ठरल्या आहेत तामिळनाडूच्या आणि देशाच्या। अशा रिअल हिरोचा कौतुक करणं आणि या देशाची रिअल हिरोचं कौतुक होणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो। तसंच या निकालामध्ये महाराष्ट्र देखील उघड्या डोळ्याने पाहतो आहे। संतोष अण्णा देशमुख यांच्या प्रकरणातील आरोपींना फाशी होईल का? मसाजोगचे सरपंच यांना अमानुष पद्धतीने मारण्यात आलं होतं, त्यांच्या आरोपीला देखील फाशी होईल का? संपूर्ण महाराष्ट्र या निकालाच्या दृष्टिकोनातून संपूर्ण महाराष्ट्र न्यायालयाकडे दाद मागत आहे। परभणीचे संविधान रक्षक सोमनाथ सूर्यवंशी यांचा देखील पोलीस कोठडीमध्ये अमानुष पद्धतीने पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झालेला आहे। त्यांना देखील न्याय मिळेल का? त्या आरोपी असणाऱ्या पोलिसांना फाशीची शिक्षा होईल का? हा संपूर्ण महाराष्ट्र सरकारला आणि महाराष्ट्र न्यायालयाला अर्थ हाक मागत आहे। नमस्कार मित्रांनो, मी बाळासाहेब गाडेकर, आपण पाहत आहात महाराष्ट्राचं आणि देशाचं निडर राजकीय वास्तव्य। जय महाराष्ट्र।